इटली या देशात आजही या मराठी सैनिकांचा स्टॅच्यू आहे ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात एकट्याने हिटलरची जर्मन छावणी उद्ध्वस्त केली होती आणि त्यांच्या याच पराक्रमासाठी त्यांना ब्रिटनचा सर्वोच्च व्हिक्टोरिया क्रॉस हा पुरस्कार मिळाला आणि आजही इटलीत त्यांच्या नावाचं हे विशेष पोस्टकार्ड सुद्धा आहे। तर महाराष्ट्राचे शूरवीर या आपल्या सिरीज मध्ये आपण पुढील 10 दिवस जगभर पराक्रम गाजवणाऱ्या मराठी सैनिकांबद्दल जाणून घेणार आहोत। दुसऱ्या महायुद्धात इटलीला नाझी सैनिकांपासून मुक्त करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त भारतीय सैनिक लढले होते। त्यात आपल्या मराठा लाईफ इन्फंट्री नेतृत्व करत होते आपल्या रायगड जिल्ह्यातील माणगावचे नाईक यशवंत घाडगे। तो दिवस होता 10 जुलै 1944। लपून बसलेल्या जर्मन सैनिकांनी घाडगे यांच्या तुकडीवर मशीन गनने गोळीबार करायला सुरुवात केली। त्यात त्यांच्या तुकडीचे बरेचसे सैनिक शहीद झाले। आता आपल्यासोबत एकही सैनिक उरला नाही याची कल्पना घाडगे यांना असतानाही त्यांनी ताबडतोब शत्रू सैन्यावर टॉमी गनने गोळ्या झाडून बरेचसे सैनिक त्यांचे ठार केले। पुढे आपल्याकडचा काडतूस आणि हातबॉम्बचा साठा संपला हे घाडगे यांच्या लक्षात सुद्धा आलं आणि तरी सुद्धा मागचा पुढचा विचार न करता आपल्या हातात असलेल्या बंदुकीच्या दस्त्याने त्यांनी शत्रू सैनिकांना मारायला सुरुवात केली। त्यावेळेस घाडगे यांनी जवळपास 100 शत्रू सैनिकांना गार केलं होतं असा अंदाज सांगितला जातो आणि शेवटी घाडगे यांच्या तुकडीने या छावणीवर त्यांचा झेंडा फडकवलाच। पण तेवढ्यातच बंकर मध्ये लपलेल्या एका शत्रू सैनिकाने त्यांच्यावर गोळी झाडली आणि त्यांना त्यामध्ये वीरमरण आलं। त्यावेळेस घाडगे यांचं वय होतं फक्त 22 वर्ष। म्हणून आजही इटलीच्या लोकांनी त्यांच्या बलिदानाची आठवण जपून ठेवली आहे। तर या मराठी योद्ध्याबद्दल तुम्हाला याआधी माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा।